नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन आपले स्वागत करीतो इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महापारेषण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित म्हणजेच महाट्रान्सको इथे ITIच्या 1868 पोस्ट म्हणजेच ITI टेक्निशियन याच्या आपल्याला 1868 पोस्ट याची जाहिरात, याची ॲडव्हर्टाइजमेंट लवकरच पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी तुमचं सिलेक्शन व्हावं म्हणून आपण एक सीरीज सुरू केलेली आहे आणि त्या सीरीजला नाव दिलेलं आहे सिलेक्शन वाली सीरीज. तर हे सिलेक्शन वाली सीरीजचा क्लास 27 आहे आणि आतापर्यंत आपले 26 क्लासेस झालेले आहेत. जर मित्रांनो तुम्ही ते 26 क्लासेस जर बघितले नसेल तर ते जाऊन अगोदर व्हिजिट करा. त्यामध्ये आपण बरेचसे चॅप्टर कव्हर केलेले आहे. त्यामध्ये तुमचं बेसिक इलेक्ट्रिकल, त्यामध्ये तुमचं कॅपॅसिटर, त्यामध्ये तुमचं इंडक्टर, त्यामध्ये तुमचं मॅग्नेटिझम आणि ट्रान्सफॉर्मर हे आणि मेजरिंग इन्स्ट्रुमेंट हे महत्त्वाचे चॅप्टर आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहे. तुमचं सिलेक्शन व्हावं यासाठी महत्त्वाची सिरीज आहे आणि त्यासाठी जेवढेही तुमचा सिलेबस आहे ITI टेक्निशियनचा तेवढाही आपण यामध्ये MCQच्या द्वारे कव्हर करणार आहोत. म्हणजे तुमचं सिलेक्शन 100% शुअर करायचं आहे. ओके, तर बघा DC जनरेटरचा पार्ट 1 आपण इथे घेऊन आलेला आहोत आणि त्यातील टॉप 25 क्वेश्चन्स आहे आणि सिलेक्शन वारी क्लास 27 आहे. प्रश्न तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये म्हणजेच प्रश्न इंग्लिशमध्ये राहणार आहे आणि त्याचं पूर्ण मी ट्रान्सलेट करून पूर्ण तुम्हाला प्रश्न मराठीमध्ये समजून सांगणार आहे. ओके, एक्झाममध्ये प्रश्न तुम्हाला सरळ यामधूनच पाहायला मिळणार आहे. एक्झाममध्ये तुम्हाला म्हणजे कॉन्सेप्ट जर मी तुम्हाला सांगितला तर कॉन्सेप्ट जर तुम्हाला माहीत असेल ना तर तुमचा एकही प्रश्न यामधून एक्झाममधून बाहेर जाता येणार नाही. ओके, म्हणजे एक्झाममध्ये तुम्हाला यामधूनच प्रश्न पाहायला मिळेल. एक्झाममध्ये या क्वेश्चनच्या व्यतिरिक्त तुम्हाला क्वेश्चन दुसरा पाहायला मिळणार नाही. ओके, कारण अब की बार महाट्रान्सको टेक्निशियन पार म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि तो सातत्यानं अभ्यास करायचा आहे न थांबता. तर बघा त्यासाठी तुम्हाला सतत क्लासेस करणं आहे, तुम्हाला अभ्यास करणं आहे. जाहिरात येणारच आहे, नक्कीच येईल 100%. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहायचं. आणि मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर आत्ताच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडेल तर एक लाईक सर्वांनी करून जायचं आणि आपल्या मित्रांसोबत शेअर मात्र नक्की करायचं. तर सुरू करूया. त्या अगोदर मी तुमच्यासाठी एक मोटिवेशनल सुविचार आणलेला आहे, तो सुविचार बघूया. त्यामुळे तुम्हाला ऊर्जा येईल, तुम्हाला अभ्यास करण्याची. त्यामुळे एक काय मिळेल, प्रतिसाद मिळेल. ओके, चला बघूया. बघा, जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाड़ी बेहतरीन होता है. दर्द सबके एक से है मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. वाह, क्या लाईन आहे दोस्तों, पहा काय लाईन लिहिलेली आहे इथं. जिंदगी खेलती भी उसी के साथ है ना जो खिलाडी बेहतरीन होता है. म्हणजे हे जे जिंदगी म्हणजेच हे जीवन जे असते ना, हे जीवन जगत असताना तुमच्यासोबत हे खेळत असते आणि खेळते कोणासोबत, कारण जो खिलाडी बेहतरीन राहते म्हणजेच बेहतरीन म्हणजे जो खिलाडी उत्कृष्ट खिलाडी असते त्याच्यासोबतच हे जीवन खेळत असते. तर जिंदगी खेलती भी उसी के साथ है ना जो खिलाडी बेहतरीन होता है. दर्द सबके एक से, प्रत्येकाचा दर्द जर पाहिला ना मित्रांनो तुम्ही, सर्वांचा एकसारखा एक समान दर्द आहे. पण हौसले कारण तुमचे वेगवेगळे आहे, कारण तुम्ही सतत अभ्यास करत असतात, सतत तुम्ही क्लासेस करत असतात, सतत तुम्ही अभ्यासात असता, कारण तुम्हाला एक गव्हर्नमेंट जॉब घ्यायची आहे. मगर हौसले सबके, हे महत्वाची लाईन आहे बघा, मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है. म्हणजे कोणी काय होते, प्रयत्न करतात करतात करतात, नाही येऊन राहिली ना जाहिरात, जाऊ द्या आपण उद्याला अभ्यास करू. नाही येऊन राहिली ना जाहिरात, पाहू काय होते, तर आल्याच्या नंतर अभ्यास करू. म्हणजे तुम्ही हताश व्हाल, थोडे बहुत हताश व्हाल, परंतु तुम्हाला हताश नाही व्हायचं आहे. कारण हताश झाले तर तुम्ही बिखरून जाल, तुम्हाला बिखरायचं नाही आहे. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. तर बघा, तुम्हाला संघर्ष करायचा आहे आणि संघर्ष करून तुम्हाला निखरायचं आहे. ओके, तर महत्वाचा थॉट होता, पुन्हा एकदा वाचून सांगतो. जिंदगी खेलती भी उसी के साथ है ना जो खिलाड़ी बेहतरीन होता है. दर्द सबके एक से है मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. चला आपण पहिला प्रश्न बघूया आजचा. ओके, आणि बघा तुमच्यासाठी मी सर्व जे क्वेश्चन्स आणलेले आहे, क्वालिटीवाले क्वेश्चन्स आणले आहे. मी थोडी मेहनत केली आहे, तुमचा बॅकग्राऊंड चेंज केलेला आहे. क्वेश्चन व्हाईट मध्ये आणलेला आहे, बॅकग्राऊंड ब्लॅक आहे आणि यावर आपण येलो कलर वेळोवेळी पेन चेंज करत जाऊ. ओके, तर बघा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. चला
काय म्हणतो पहिला प्रश्न तुम्हाला समजून सांगतो. ओके, द EMF इंड्यूस इन द DC जनरेटर आर्मेचर वाइंडिंग इज. सिंपल प्रश्न आहे. म्हणजे DC जनरेटर मध्ये आर्मेचर वाइंडिंग मध्ये जो EMF इंड्यूस होतो तो कशा प्रकारचा इंड्यूस EMF असतो. ओके, आणि सर्वांना माहिती आहे DC जनरेटरवर कोणाचा नियम लागतो, फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा नियम लागतो. सप्लाय दिला, करंट पास होते, करंट पास झाला का EMF तयार होतो. मग इथे AC EMF तयार होतो. नाव काय, DC जनरेटर. DC जनरेटरची व्याख्या एकदा सांगून देतो तरी तुम्हाला सर्वांना माहित असेल. DC जनरेटर म्हणजे असं यंत्र असते की ते काय करते, मेकॅनिकल पॉवरला कन्वर्ट करते इलेक्ट्रिकल DC पॉवरमध्ये. काय नाव आहे, DC जनरेटर नाव आहे ना, मग DC पॉवरमध्ये रूपांतर करेल. म्हणजे मेकॅनिकल कन्वर्जन करते ते इलेक्ट्रिकल कन्वर्जन मध्ये. म्हणजे सिंपल याची डेफिनेशन आहे. इलेक्ट्रिकल जनरेटर असं डिव्हाइस आहे की ते काय करते, कन्वर्ट करते मेकॅनिकल पॉवर टू इलेक्ट्रिकल DC पॉवर. DC शब्द महत्वाचा आहे मित्रांनो. ओके, चला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, द EMF इंड्यूस इन द DC जनरेटर आर्मेचर वाइंडिंग. म्हणजे DC जनरेटरच्या आर्मेचर वाइंडिंग मध्ये जो EMF इंड्यूस होतो, EMF तयार होतो, तो कशा प्रकारचा असतो. ऑप्शन ए बघा AC, ऑप्शन बी बघा DC, ऑप्शन सी बघा AC अँड DC, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर बघा, द EMF इंड्यूस इन द DC जनरेटर आर्मेचर वाइंडिंग इज. तर कधी पण लक्षात ठेवायचं मित्रांनो की जो EMF इंड्यूस होतो ना DC जनरेटर मध्ये तो कसा होतो, AC होतो. कारण एक असं DC जनरेटर असते ना, असं DC जनरेटर असते, सर्वांना माहित असेल. असं DC जनरेटर राहते. इथे जर तुम्ही त्याला सप्लाय दिला ना, सिंगल फेज सप्लाय दिला, सिंगल फेज सप्लाय दिल्याच्या नंतर इथे काय असते, इथे एक ऍक्शन होते, EMF इंड्यूस तयार होतो. जो EMF इंड्यूस तयार होते फॅरेडेच्या नियमावर तो AC असतो. कोणता असतो, AC असतो. मग तो AC जो EMF इंड्यूस होतो इथे लावलेला असते कम्युटेटर. काय लावलेलं असतं मित्रांनो, कम्युटेटर. मग या ACचं रूपांतर तो कम्युटेटर कशामध्ये करतो, DC मध्ये करतो. तर महत्वाचा भाग आहे की जो EMF इंड्यूस होतो ना मित्रांनो DC जनरेटर मध्ये, तो होतो AC इंड्यूस असतो. AC EMF इंड्यूस होतो. मग त्याच्यानंतर तो काय करतो, कम्युटेटर लागलेला असतो. तो कम्युटेटर काय करतो, त्याला DC मध्ये कन्वर्ट करतो. गॉट इट. पहिला प्रश्न तुम्हाला नक्की समजलेला असेल. व्हिडिओ मोठा होऊ शकतो मित्रांनो, तुम्ही स्पीड 1.5 टाइम्स करून घ्या, जेणेकरून तुमचा वेळही वाचेल आणि तुम्हाला लवकर सुद्धा समजेल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कम्युटेटर इन DC जनरेटर इज यूज फॉर. आताच सांगितलं मी तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये. बघा, प्रत्येक प्रश्न रिलेटेड आहे आणि तुमचा कॉन्सेप्ट पण क्लिअर होईल आणि तुम्हाला प्रत्येक बाजू समजण्यास सुद्धा इझी जाईल. ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, कम्युटेटर इन DC जनरेटर इज यूज फॉर. कम्युटेटर आताच नाव घेतलं होतं मी, कम्युटेटर. जो DC जनरेटर मध्ये कम्युटेटर यूज होतो तो कशासाठी यूज होतो. ऑप्शन ए बघा कलेक्टिंग ऑफ करंट, ऑप्शन बी बघा रेड्यूस लॉसेस, ऑप्शन सी बघा इन्क्रीज इफिशियन्सी, ऑप्शन डी बघा कन्वर्ट AC आर्मेचर करंट इंटू ए DC आर्मेचर करंट. बघा, कम्युटेटर इन DC, कम्युटेटरचं काम काय आहे DC जनरेटरमध्ये, म्हणजे करंट कलेक्ट करणं, लॉसेस कमी करणं, ऑप्शन सी बघा इफिशियन्सी वाढवणं, ऑप्शन डी बघा कन्वर्ट करणं AC करंटला DC करंटमध्ये. तर कम्युटेटरचं काम काय आहे बघा, तर कम्युटेटरचं काम आहे कन्वर्ट करणं AC आर्मेचर करंट टू DC करंट. म्हणजे ACचं DC मध्ये रूपांतर करण्यासाठी कम्युटेटर काम करतो. म्हणजे कम्युटेटरचं कार्य काय आहे, AC टू DC करणं. काय आहे, AC टू DC करणं. आय होप तुम्हाला हा प्रश्न नक्की समजला असेल आणि पहिल्या प्रश्नामध्ये मी सुद्धा तुम्हाला हा समजून सांगितला होता. कम्युटेटरचं कार्य काय आहे, कन्वर्ट करणं AC टू DC. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. म्हणजे याचा आन्सर डी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ए DC जनरेटर विदाउट कम्युटेटर इज ए. सिंपल प्रश्न आहे आणि तुम्हाला याचं प्रत्येकाला आन्सर माहिती असेल. पुन्हा कारण त्यांना DC जनरेटरची थेअरी थोडीफार तरी केली असेल ना, तर त्याचा हा प्रश्न तो या प्रश्नाच्या कधीच बाहेर जाणार नाही. बघा काय म्हटलं आहे प्रश्नामध्ये, ए DC जनरेटर विदाउट कम्युटेटर. आता मला सांगा, तुम्ही कम्युटेटर लावलाच नाही तर मग तो आउटपुटमध्ये DC इलेक्ट्रिकल पॉवर देईल का, अजिबात देणार नाही. म्हणजे विदाउट कम्युटेटर नसताना हा DC जनरेटर एक काय असतो. ऑप्शन ए बघा AC जनरेटर, ऑप्शन बी बघा DC मोटर, ऑप्शन सी बघा DC जनरेटर, ऑप्शन डी बघा इंडक्शन मोटर. तर कधी पण लक्षात ठेवायचं तुम्ही की ए DC जनरेटर विदाउट कम्युटेटर म्हणजे कम्युटेटर नसताना DC जनरेटर हा एक काय असतो, AC जनरेटर असतो. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. DC जनरेटर विदाउट कम्युटेटर काय असतो, एक AC जनरेटर असतो. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन ए DC मशीन योक ऑफर्स. प्रश्न मराठीमध्ये समजून सांगतो. सिंपल प्रश्न आहे बघा.
इन ए डीसी मशीन योक ऑफर. आता तुम्हाला माहीतच असेल डीसी मशीनमध्ये योकचं काम काय आहे, योकचं काम काय आहे. प्रश्न तोच म्हणतोय, ऑफर्स मीन्स योक काय ऑफर करतो. योकचं आता योक म्हणजे काय माहीत नसेल तर तुम्ही इथं आताच नोट डाऊन करून ठेवा. योक म्हणजे काय होते, योक इज इक्वल टू बॉडी. म्हणजे जी बॉडी असते ना, कास्ट आयरनची बनवली असते किंवा माइल्ड स्टीलची बनवलेली असते. तर डीसी मशीनमध्ये योक जो असतो त्या योकचं काम काय आहे. सिंपल प्रश्न आहे. तर बघा, मेकॅनिकल प्रोटेक्शन टू द मशीन. ऑप्शन बी बघा फ्लक्स फॉर पाथ कम्प्लिशन. ऑप्शन सी बघा प्रोड्यूस वर्किंग फ्लक्स. ऑप्शन डी बघा बोथ ए अँड बी. तर डीसी मशीनमध्ये योगचं काम काय आहे. ऑप्शन ए बघा मेकॅनिकल प्रोटेक्शन टू द मशीन, म्हणजे बाहेरून मेकॅनिकली प्रोटेक्शन देणं मशीनला, बाहेरून म्हणजे बॉडीचं हे काम आहे. दुसरं फ्लक्स पाथ कम्प्लिशन, म्हणजे जी बॉडी असते डीसी जनरेटरची त्या बॉडीच्या आतमध्ये, कारण आतमध्ये काय असते आर्मेचर वाइंडिंग आणि फील्ड वाइंडिंग, त्याच्यामध्ये एक फ्लक्स क्रिएट करणं, तो क्रिएट झाल्याच्या नंतर तो पाथ कंप्लीट करणं योगचं काम आहे. ऑप्शन सी बघा प्रोड्यूस वर्किंग फ्लक्स, जो मेन फ्लक्स असतो तो प्रोड्यूस करणं बॉडीचं काम आहे. नाही, कारण ते काम कोणाचं आहे, करंटचं काम आहे. ओके, आणि बोथ ए म्हणजे यावरून तुम्हाला याचं उत्तर माहीत झालेलं असेल की डीसी मशीनमध्ये योगचं काम काय आहे, बोथ ए अँड बी, मेकॅनिकल प्रोटेक्शन देणे आणि फ्लक्स पाथ कंप्लीट करणे. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. आय होप मित्रांनो तुम्हाला हा क्वेश्चन नक्की समजलेला असेल आणि असेच प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये पाहायला मिळणार आहे. सतत अभ्यास करत राहा आणि तुम्ही माझ्याशी जुडून राहा. 100% तुमचं सिलेक्शन झाल्याशिवाय राहणार नाही, कारण आपल्या सिरीजचं नाव आहे सिलेक्शनवाली सिरीज. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन ए डीसी जनरेटर ब्रशेस आर यूज फॉर. प्रश्न बघा काय म्हणतो, मी तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगतो. डीसी जनरेटरमध्ये ब्रशेसचं कार्य काय आहे, ब्रशेस कशासाठी यूज केल्या जाते. डीसी जनरेटरमध्ये ब्रशेस कशासाठी यूज केल्या जाते. ऑप्शन ए बघा कलेक्टिंग ऑफ करंट विदाऊट एनी स्पार्किंग, म्हणजे ब्रशेसचं काम आहे करंट कलेक्ट करणं कोणतीही स्पार्किंग न होता. मग यासाठी कोणत्या प्रकारचा ब्रश वापरला जाईल मित्रांनो, मी तुम्हाला नंतर सांगतो. ऑप्शन बघून घ्या अगोदर. कलेक्टिंग ऑफ व्होल्टेज, दुसरा आहे कलेक्टिंग ऑफ करंट विदाउट एनी स्पार्किंग. ऑप्शन बी बघा कलेक्टिंग ऑफ व्होल्टेज, म्हणजे व्होल्टेजला कलेक्ट करणे, म्हणजे व्होल्टेज कलेक्ट करणे. ऑप्शन सी बघा एडी करंट लॉसेस, जे एडी करंट लॉसेस होतात ते कमी करणे. ऑप्शन डी बघा कन्वर्ट एसी आर्मेचर करंट टू डीसी, म्हणजे ब्रशेसचं काम आहे कन्वर्ट करणं एसी आर्मेचर करंटला. ओके, आता ब्रशेसचं कार्य काय आहे, तर ब्रशेसचं कार्य असते बघा मित्रांनो कलेक्टिंग ऑफ करंट, म्हणजे करंटला कलेक्ट करायचं आहे कोणती स्पार्किंग न होता. ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. म्हणजे तुम्हाला ही डायग्राम आताच मी काढून दाखवली, ती पुन्हा एकदा डायग्राम काढून दाखवतो की त्या डीसी जनरेटरमध्ये ना हे असं डीसी जनरेटर असते. ओके, असं डीसी जनरेटर असते. हा झाला शाफ्ट, हे झाला टर्मिनल बॉक्स, हे डीसी जनरेटर. इथे काय असते ना मित्रांनो, इथे कम्युटेटर ना, कम्युटेटरच्या अगोदर काय, कम्युटेटरच्या अगोदर काय लावलेलं असते, ब्रशेस लावलेलं असतात. काय लावलेलं असतात, ब्रशेस लावलेलं असतात. मग हे ब्रशेस कशापासून बनलेले असतात, हे ब्रशेस बनलेले असतात कार्बन पासून, कॉपर पासून किंवा ग्राफाईट पासून. लक्षात ठेवायचं मित्रांनो, कार्बन पासून, ग्राफाईट पासून किंवा कॉपर पासून. मग जे डीसी जनरेटरमध्ये जे ब्रशेस यूज केले जातात ना मित्रांनो, ते ब्रशेस केले जाते कार्बनचे यूज. कशाचे यूज केले जाते, कार्बनचे ब्रशेस यूज केले जाते, कारण त्याच्यामध्ये काय होते, स्पार्किंग कमी होते. कारण आणि कॉपरमध्ये आणि ग्रॅफाईटमध्ये स्पार्किंग जास्त होते, म्हणून ते ब्रशेस आपण मोस्ट ऑफ द यूज करत नाही. आपण कुठले ब्रशेस यूज करतो, कार्बनचे ब्रशेस यूज करतो. मग त्या ब्रशेसचं काम काय आहे, करंट कलेक्ट करणं. काय आहे, करंट कलेक्ट करणं, कोणतीही स्पार्किंग न होता करंट कलेक्ट करणं. जो एसी करंट तयार झालेला असतं, एसी ईएमएफ इंड्यूस, तो ईएमएफ इंड्यूस कोणताही स्पार्किंग न होता तो करंट कलेक्ट केला जातो कम्युटेटर नंतर ब्रशेसच्या द्वारे. ओके, आय होप तुम्हाला हा प्रश्न तुम्हाला नक्की समजला असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हिच ऑफ द फॉलोइंग वाइंडिंग आर नेसेसरी इन केस ऑफ ऑल डीसी मशीन. सिंपल प्रश्न आहे, याचा आन्सर तुम्हाला सर्वांना ठाऊकही असेल. मी प्रश्न मराठी समजून सांगतो. खालीलपैकी अशी कोणती वाइंडिंग आहे ती नेसेसरी, म्हणजे जरुरी आहे प्रत्येक इन केस ऑफ ऑल डीसी मशीन, म्हणजे जेवढ्याही डीसी मशीन्स आहेत त्याच्यामध्ये जरुरी एक वाइंडिंग असते, ती खालीलपैकी कशी वाइंडिंग असल्या पाहिजे. म्हणजे खालीलपैकी कोणती वाइंडिंग आहे की ती ऑल डीसी मशीनमध्ये नेसेसरी आहे. नेसेसरी म्हणजे गरजेची आहे. ओके, तर बघा ऑप्शन ए क्लोज वाइंडिंग, ऑप्शन बी लॅप वाइंडिंग, ऑप्शन सी वेव वाइंडिंग, ऑप्शन डी ओपन टाइप वाइंडिंग. तर जेवढ्या डीसी मशीन्स असतात ना त्याच्यामध्ये कोणती वाइंडिंग पाहिजे चारपैकी, तर नेहमी ती वाइंडिंग कशी असायला पाहिजे, नेहमी ती असायला पाहिजे क्लोज वाइंडिंग. कशी असायला पाहिजे, क्लोज वाइंडिंग.
बघा ओपन वाइंडिंग असली तर सप्लायच जाणार नाही आणि लॅप आणि वेव्ह वाइंडिंग आपण डिपेंड अपॉन त्यामध्ये कंडक्टर कसे जोडलेले आहेत त्यासाठी आपण ते जनरेटर कसं बनवलेलं आहे त्यासाठी लॅप वाइंडिंग आणि वेव्ह वाइंडिंगचा यूज करतात. तर समोर त्या लॅप वाइंडिंग आणि वेव्ह वाइंडिंगवर सुद्धा प्रश्न आहे, तर मी आता ती काही एक्सप्लेन करत नाही तुम्हाला. पण मित्रांनो आता तुम्ही हे लक्षात ठेवा की डीसी मशीनमध्ये कोणत्या प्रकारची वाइंडिंग पाहिजे, क्लोज वाइंडिंग पाहिजे, जेणेकरून फ्लक्स पाथ कंप्लीट होईल. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. क्लोज वाइंडिंग डीसी मशीन जेवढे डीसी मशीन्स आहे त्याच्यामध्ये कोणती वाइंडिंग नेसेसरी असते तर क्लोज वाइंडिंग नेसेसरी असते. ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा डीसी मशीन वाइंडिंग आर सिंपल प्रश्न आहे आणि यामध्ये तुम्हाला सर्वांना ठाऊक असेल का तर माहिती नाही, पण फुल पिच आणि शॉर्ट पिच जर हे शब्द तुम्ही डीसी जनरेटर जर थोडंफार वाचलं असेल ना त्यामध्ये दोन शब्द असतात. तर बघा डीसी मशीनमध्ये जी वाइंडिंग असते ती कशी असते, फुल पिच असते. ऑप्शन बी बघा की शॉर्ट पिच असते. आयदर ऑफ दिस म्हणजे फुल पिच किंवा शॉर्ट पिच किंवा नन ऑफ दिस. तर डीसी मशीनमध्ये कधी पण लक्षात ठेवायचं कोणत्या प्रकारची वाइंडिंग असते तर फुल पिच वाइंडिंग असते. कशा प्रकारची वाइंडिंग असते, फुल पिच वाइंडिंग असते. हा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे, स्टार मार्क करून ठेवा. विचारला जाऊ शकते, जेई लेवलवर भरपूरदा विचारलाय म्हणून हा प्रश्न असं वाटलं मला की तुमच्या महाट्रान्सको टेक्निशियन मध्ये सुद्धा येऊ शकतो म्हणून घेतला मी. डीसी मशीन वाइंडिंग आर फुल पिच वाइंडिंग. कोणती वाइंडिंग, फुल पिच वाइंडिंग. ओके गॉट इट. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन ए डीसी मशीन 4 pole lap winding is used. The number of parallel path are. प्रश्न काय म्हणते मराठीमध्ये मी तुम्हाला समजून सांगतोय. बघा डीसी मशीन जी बनवली आहे ती 4 पोलची लॅप वाइंडिंग मध्ये बनवली आहे. हा बघा हा शब्द आलेला लॅप वाइंडिंग. हे वाइंडिंग हे जे लॅप वाइंडिंग असते ना हा शब्द तुम्हाला परीक्षेमध्ये पकडायचा आहे मित्रांनो, नाही तर क्वेश्चन वाचा ना फास्ट आन्सर मारा तर चूक होऊ शकते. बघा काय विचारलेलं आहे, डीसी मशीन आहे 4 पोलची कोणत्या वाइंडिंग मध्ये बनवलेली आहे, लॅप वाइंडिंग मध्ये. लॅप वाइंडिंग मध्ये बनवले लॅप वाइंडिंग यूज केल्या गेलेली आहे त्या डीसी मशीन मध्ये. मग नंबर ऑफ पॅरलल पाथ किती असणार आहे. 4 पोलची लॅप वाइंडिंग आहे. मग लॅप वाइंडिंग जेव्हा असते ना मित्रांनो तेव्हा लॅप वाइंडिंग मध्ये असते ए इज इक्वल टू पी. म्हणजे जेवढे पोल असतात ना तेवढेच नंबर ऑफ पॅरलल पाथ असतात. लॅप वाइंडिंग मध्ये लिहून ठेवा, आत्ताच नोट डाऊन करा. लॅप वाइंडिंग मध्ये ए इज इक्वल टू पी म्हणजे जेवढे नंबर ऑफ पोल असतात तेवढेच काय असतात, नंबर ऑफ पॅरलल पाथ असतात. आता सिंपल प्रश्न आहे तुम्हाला, आता सर्वांना याचा आन्सर इझिली येऊन जाईल कारण डीसी मशीन मध्ये 4 पोलची लॅप वाइंडिंग आहे. तर त्यामध्ये किती नंबर ऑफ पॅरलल पाथ असणार, ए इज इक्वल टू पी. तर पोल किती आहे, 4. मग पोल 4 आहे तर मग नंबर ऑफ पॅरलल पाथ किती राहणार आहे, 4च राहणार आहे. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. कॉन्सेप्ट समजला मित्रांनो. लॅप वाइंडिंग म्हटलं तर ए इज इक्वल टू पी. लॅप वाइंडिंग मध्ये ए इज कोणत्या वाइंडिंग मध्ये, लॅप वाइंडिंग मध्ये ए इज इक्वल टू पी. गॉट इट. तर आय होप तुम्हाला हा प्रश्न नक्की समजलेला असेल, नोट डाऊन करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आणि हा क्वेश्चन आता तुम्ही सर्वजण करायचा. मी तुम्हाला टाइम देतो 30 सेकंड. सर्वांनी याचा आन्सर मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं. ओके क्वेश्चन वाचून सांगतो. इन ए डीसी मशीन 6 पोल वेव्ह वाइंडिंग. कोणती वाइंडिंग, वेव्ह वाइंडिंग इज यूज. कोणती वाइंडिंग यूज केलेली आहे, वेव्ह वाइंडिंग. द नंबर ऑफ पॅरलल पाथ आर. सर्वांनी आन्सर द्या. आता आन्सर येईल तुमचे कमेंटमध्ये. सर आताच तर सांगितलं तुम्ही ए इज इक्वल टू पी. मग तुम्ही करा ए इज इक्वल टू पी 6 ला असं, मग एक्झामिनर करेल असं. कारण इथे कोणती वाइंडिंग विचारलेली आहे, वेव्ह वाइंडिंग विचारलेली आहे. तुम्ही कमेंटमध्ये आन्सर द्या. सर 6 पोल वेव्ह वाइंडिंग आहे तर 6 आन्सर असायला पाहिजे, पण याचा आन्सर 6 राहणार नाही. कारण वेव्ह वाइंडिंगचा कॉन्सेप्ट काय म्हणतो, जर वेव्ह वाइंडिंग मध्ये जर त्या डीसी जनरेटरची बनावट केलेली असेल, ती बनवल्या गेली असेल ना, तर त्याच्यामध्ये पण कधीही मित्रांनो त्याच्यामध्ये कधी पण ए इज इक्वल टू किती असते, 2 असते. म्हणजे तुमच्या पोलशी त्याला काही घेणं देणं राहत नाही की किती नंबर ऑफ पोल मध्ये बनवले गेले. ते 6ची बनव, 8 पोलची बनव, 4 पोलची बनव, 10 पोलची बनव की 12 पोलची बनव, पण नंबर ऑफ पॅरलल पाथ नेहमी किती राहणार आहे, किती राहणार आहे, ओनली 2 राहणार आहे. वेव्ह वाइंडिंग मध्ये किती राहणार आहे, ओनली 2. म्हणजे तुम्हाला पोलशी कधी इग्नोर करायचं. पोल कोणत्या वाइंडिंग मध्ये, वेव्ह वाइंडिंग मध्ये. पोलला इग्नोर करायचं ना, आन्सर कशामध्ये द्यायचं तुम्ही नेहमी, ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. म्हणजे तुम्ही आन्सर कशामध्ये द्या, ए इज इक्वल टू 2 कोणत्या वाइंडिंग मध्ये, वेव्ह वाइंडिंग मध्ये असते. ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. तुम्हाला 2 क्वेश्चन नक्की समजले असेल आणि यापैकी एक क्वेश्चन तुमच्या एक्झाम मध्ये नक्की येणार, म्हणजे येणार. 90% चान्स आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इंटरपोल वाइंडिंग इज कनेक्टेड इन. प्रश्न मराठीमध्ये समजून सांगतोय. जी इंटरपोल वाइंडिंग असते ती कशामध्ये कनेक्टेड केली जाते. आता ऑप्शन बघूया. ऑप्शन ए बघा आर्मेचरच्या सिरीजमध्ये, ऑप्शन बी बघा मेन पोलच्या सिरीजमध्ये, ऑप्शन सी बघा पॅरलल विथ आर्मेचर म्हणजे आर्मेचरच्या पॅरललमध्ये,
ऑप्शन डी बघा मेन पोलच्या पॅरलमध्ये. आता तुम्हाला डीसी जनरेटरची एक डायग्राम माहीत असेल की अशी, एक मिनिट मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो. अशी डीसी जनरेटरची डायग्राम असते. ओके, अशी डायग्राम असते. हे 4 पोल झाले, अशी डायग्राम असते डीसी जनरेटरची. ओके, इमॅजिन करा ही डायग्राम आहे. ते हे जे पोल असतात 4 पोलचे, ही मेन पोल झाले. हे सॉरी, हे काय झाले 4 पोलचे झाले. याच्यामध्ये काय लावलेलं जातं, इंटरपोल लावलेलं जातं. हे जे असतात ना, हे इंटरपोल लावले जातात, जे मी आता आणखी 4 लावलेले आहे. ओके, हे ज्या इंटरपोलची जी जागा असते ना, 2 पोलच्या मधात असते, 2 मेन पोलच्या मधात असते. महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, समजून घ्या. 2 मेन पोलच्या मधात इंटरपोलची जागा असते. म्हणजे 2 इंटरपोल, हाही प्रश्न विचारू शकते, इंटरपोल कुठे लावला जातो? तो 2 मेन पोलच्या मध्ये लावला जातो. आता तो कनेक्ट कसा असतो, तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की इथे काय असते, एक आर्मेचर वाइंडिंग असते. कोणती वाइंडिंग? आर्मेचर. त्या आर्मेचर वाइंडिंगचा सप्लाय ना, तो दिला जातो सिरीजमध्ये कोणाला? इंटरपोल वाइंडिंगला. म्हणजे यावरून तुम्हाला हे माहीत पडेल की तुमची इंटरपोल वाइंडिंग ही कशामध्ये कनेक्ट असते? आर्मेचर वाइंडिंगच्या सिरीजमध्ये कनेक्ट असते. महत्वाचा प्रश्न आहे, इंटरपोल वाइंडिंग ही नेहमी कशामध्ये कनेक्ट असते? तर आर्मेचरच्या सिरीजमध्ये कनेक्ट असते. सिरीज विथ आर्मेचर, हे विल बी युअर राईट आन्सर. चला पुढच्या क्वेश्चनवर जाऊया आपण. आय होप तुम्हाला कॉन्सेप्ट आणि क्वेश्चन एकदम आवडले असेल. मित्रांनो बघा, तुम्हाला जर व्हिडिओची क्वालिटी आवडत असेल, माझी तुम्हाला मेहनत आवडत असेल ना, तुम्ही आत्ताच व्हिडिओला लाईक करून द्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत एवढा शेअर करा ना की जेणेकरून त्याचं सुद्धा चांगलं झालंच पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. लॅप वाइंडिंग इज प्रेफर फॉर. लॅप वाइंडिंग, वेव्ह वाइंडिंगचा मी कॉन्सेप्ट सांगितला, तुम्हाला सर्वांना माहीत असेल. आता लॅप वाइंडिंग ही कशासाठी प्रेफर केलेली जाते? लॅप वाइंडिंग प्रेफर फॉर, लॅप वाइंडिंग ही का बरं प्रेफर केली जाते? तर आता कॉन्सेप्ट तुम्हाला माहित आहे, कारण लॅप वाइंडिंग मध्ये काय असते? ए इज इक्वल टू पी, ए इज इक्वल टू पी. ओके, आणि वेव्ह वाइंडिंग मध्ये ए इज इक्वल टू 2 असते. हा कॉन्सेप्ट घेऊन चालू आहे आपण. ऑप्शन बघा, लॅप वाइंडिंग इज प्रेफर फॉर लो करंट अँड लो व्होल्टेज. ऑप्शन बी बघा, हाय करंट अँड हाय व्होल्टेज. ऑप्शन सी बघा, हाय करंट अँड लो व्होल्टेज. ऑप्शन डी बघा, लो करंट अँड हाय व्होल्टेज. मग मला सांगा मित्रांनो, लॅप वाइंडिंग आहे, मग लॅप वाइंडिंग मध्ये आपल्याला, लॅप वाइंडिंग आहे ही वाइंडिंग बनवतो मी. ओके, लॅप वाइंडिंग बनवली, लॅप वाइंडिंग. आता इथे लॅप वाइंडिंग मध्ये ए इज इक्वल टू पी, तर 4 वाइंडिंग आहे, तर 4 आर्मेचर पाहत राहील. मग इथून जो करंट जाणार राहील मित्रांनो, तुम्ही सांगा, करंट असा डिस्ट्रीब्यूट होईल. ओके, सर्वांना कळत असेल, इथून करंट डिस्ट्रीब्यूट होईल. म्हणजे हा करंट तर जास्त येईल ना इथून जर 4 अँपियर असेल तर 1 अँपियर इथं, 1 अँपियर इथं, 1 अँपियर इथं आणि 1 अँपियर इथे जाणार आहे. म्हणजे हाय करंट राहणार आहे, हाय करंट आहे. मग व्होल्टेज सुद्धा इथे डिस्ट्रीब्यूट होईल. मग लो व्होल्टेज नाही होत जाईल का? हो की नाही मित्रांनो? आय होप तुम्हाला कॉन्सेप्ट नक्कीच समजला असेल. तर बघा, हाय करंट आणि लो व्होल्टेज. लॅप वाइंडिंग इज प्रेफर फॉर हाय करंट अँड लो व्होल्टेज. कधी पण लक्षात ठेवायचं, लॅप वाइंडिंग ही नेहमी, कारण ए इज इक्वल टू पी असते. म्हणजे नंबर ऑफ जेवढे पॅरलल पाथ असले तेवढाच करंट जास्त लागेल आणि व्होल्टेज काय होईल? डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल, म्हणजे लो व्होल्टेज होऊन जाईल. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. एकदम बढिया क्वालिटीवाला क्वेश्चन आहे आणि एक्झाम मध्ये विचारण्याचे चान्सेस 90% आहे. 100% का बरं म्हणत नाही? तर तुम्ही म्हणाल सर तुम्ही 100% म्हणत होते. ओके, तर 100% नका जाऊ, आपण 90% येऊया. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. वेव्ह वाइंडिंग इज प्रिफर फॉर, आता समजून सांगितलं तुम्हाला मी लॅप वाइंडिंग. आता कोणती वाइंडिंग आहे? वेव्ह वाइंडिंग. वेव्ह वाइंडिंग इज प्रेफर फॉर, तर वेव्ह वाइंडिंग ऑप्शन ए बघा, लो करंट अँड लो व्होल्टेज. ऑप्शन बी बघा, हाय करंट अँड हाय व्होल्टेज. ऑप्शन सी बघा, हाय करंट अँड लो व्होल्टेज. ऑप्शन डी बघा, लो करंट अँड हाय व्होल्टेज. मग वेव्ह वाइंडिंग कशासाठी प्रेफर केल्या जाईल? वेव्ह वाइंडिंग कशासाठी प्रेफर केल्या जाईल? लॅप वाइंडिंगच्या अपोजिट. तिथे हाय करंट होता तर इथे लो करंट राहील, त्याच्या अपोजिट चालेल ना, कारण दोनच पाहत आहे. आणि हाय व्होल्टेज राहणार आहे. किती म्हणजे लो करंट आणि हाय व्होल्टेज. डी विल बी युअर राईट आन्सर. दोन्ही प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तुम्ही स्टार मार्क करून ठेवायचं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मी पेन चेंज करून टाकतो एकदा. कोणता कलर घेऊ? चला हा कलर घेतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इक्वलायझर रिंग आर यूज व्हिच ऑफ द फॉलोइंग. प्रश्नामध्ये काय म्हणत आहे मी तुम्हाला समजून सांगतो. जी इक्वलायझर रिंग असते ती यूज केल्या जाते व्हिच ऑफ द फॉलोइंग, म्हणजे खालीलपैकी कोणत्या वाइंडिंग मध्ये इक्वलायझर रिंग यूज केल्या जाते? ऑप्शन ए बघा, लॅप वाइंडिंग मध्ये. ऑप्शन बी बघा, वेव्ह वाइंडिंग मध्ये. ऑप्शन सी बघा, बोथ 1 and 2. ऑप्शन डी बघा, नन ऑफ दी अबो. तर इक्वलायझर रिंग कशासाठी वापरली जाते? अनबॅलन्स जे असते ना, त्यासाठी त्याला बॅलन्स करण्यासाठी इक्वलायझर रिंग वापरली जाते. मग ही इक्वलायझर रिंग जी असते ती कोणत्या वाइंडिंग मध्ये वापरली जाते? सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. कोणत्या वाइंडिंग मध्ये?
लॅप वाइंडिंग मध्ये यूज केल्या जाते. इक्वलायझर रिंग ही कोणत्या वाइंडिंग मध्ये यूज केल्या जाते, तर लॅप वाइंडिंग मध्ये यूज केल्या जाते. ओके, सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डमी कॉइल आर यूज फॉर, 14वा प्रश्न आहे बघा. डमी कॉइल आर यूज फॉर. आता एक डमी कॉइल असते, ती कशासाठी यूज केल्या जाते हा प्रश्न विचारला. डमी कॉइल यूज केल्या जाते त्याच्यामुळे काय होईल त्या डमी कॉइलमुळे, त्यामध्ये ऑप्शन बघा. ए इन्क्रीज इफिशियन्सी, डमी कॉइल इफिशियन्सी वाढवण्यासाठी. रेड्यूस आर्मेचर रिॲक्शन कमी करण्यासाठी. ऑप्शन सी बघा मेकॅनिकल बॅलन्सिंगसाठी. ऑप्शन डी बघा ऑल ऑफ दी अबो. तर डमी कॉइल नेहमी कशासाठी यूज केली जाते, डमी कॉइल नेहमी कशासाठी यूज केली जाते, डमी कॉइल आर यूज टू मेकॅनिकल बॅलन्सिंग. डमी कॉइल कशासाठी, आणि ही डमी कॉइल कोणत्या वाइंडिंग मध्ये लावतो आपण, लॅप वाइंडिंग मध्ये लावतो, इक्वलायझर रिंग म्हणून. ओके, तर डमी कॉइल आर यूज फॉर मेकॅनिकल बॅलन्सिंग. डमी कॉइल कुठे, मेकॅनिकल बॅलन्सिंग साठी यूज केल्या जाते. महत्वाचा क्वेश्चन आहे डमी कॉइलचा, तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. तर डमी कॉइल नेहमी कशासाठी यूज केल्या जाते, मेकॅनिकल बॅलन्सिंग साठी यूज केल्या जाते. ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फॉर ए डीसी मशीन शंट रेजिस्टन्स अँड आर्मेचर रेजिस्टन्स व्हॅल्यू आर. प्रॅक्टिकल जर तुम्ही केलं असेल, आणि आता जे विद्यार्थी माझ्यापासून शिकलेले आहे, 5 ते 6 वर्ष 5 वर्ष शिकलेले विद्यार्थी, 6व्या वर्षी शिकलेले जे माझे विद्यार्थी आहे, त्यांना हा प्रश्न मी कितीतरी प्रॅक्टिकलीच मी समजून सांगितला होता. ते जर व्हिडिओ बघेलच, आणि त्यांना माहिती आहे त्या विद्यार्थ्यांना की शंट रेजिस्टन्स कसा असतो आणि आर्मेचर रेजिस्टन्स कसा असतो. म्हणजे व्हॅल्यू विचारलेली आहे की आर्मेचर डीसी मशीन मध्ये ना शंट रेजिस्टन्स आणि आर्मेचर रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती असते. एकदा मी पेन चेंज करून घेतो मित्रांनो, 1 मिनिट. ओके, चला बघा. डीसी मशीन मध्ये शंट रेजिस्टन्स आणि आर्मेचर रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती असते. कशामध्ये, डीसी मशीन मध्ये. कशाची, शंट रेजिस्टन्सची आणि आर्मेचर रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू किती असते. ऑप्शन बघूया. ऑप्शन ए हाय अँड हाय, म्हणजे शंट रेजिस्टन्सची सुद्धा आहे, आणि आर्मेचर रेजिस्टन्स, शंट रेजिस्टन्स RSH न दाखवतो, आणि सिरीज आर्मेचर रेजिस्टन्स RA न दाखवल्या जाते. ओके, तर RSH आणि RA. ओके, तर बघा हाय अँड हाय. ऑप्शन बी बघा हाय अँड लो. ऑप्शन सी बघा लो अँड लो. ऑप्शन डी बघा लो अँड हाय. तर कधी पण लक्षात ठेवायचं, शंट रेजिस्टन्सची जी व्हॅल्यू असते ना, ती असते 200 ते 250 ओहम. किती असतात, किती असते, 200 ते 250 ओहम. आणि आर्मेचर रेजिस्टन्सची जी व्हॅल्यू असते 0.05 ओहम. तर यावरून कधी पण, म्हणजे ही अप्रॉक्सिमेट घेतली आहे मी, 200 ते 250 ओहम असते शंट रेजिस्टन्सची. नसेल चेक केली तर तुम्ही चेक करून घ्या, मल्टीमीटर घ्या. तुम्ही ITI मध्ये जा, आणि ITI मध्ये तुमचं जे शंट जनरेटर असते ना, त्यावर मार्किंग केलेली असते. सर्वांना माहिती आहे. ते मार्किंग केल्याच्या नंतर त्यामध्ये लिहिले असते की सिरीजचा कोणता आहे टर्मिनल, शंटचा कोणता टर्मिनल आहे. ओके, तर तुम्ही जेव्हा मोजाल ना शंटचा रेजिस्टन्स, तुम्हाला दिसेल 250 ओहम, आणि एक दिसेल एकदम एकदम 0.05 किंवा 0.5 एवढा रेजिस्टन्स दिसेल. तर त्यावरून तुम्हाला हे लक्षात येईल की शंट रेजिस्टन्स जो असतो ना, त्याची व्हॅल्यू नेहमी किती असते, हाय असते. कशी असते, हाय असते. आणि आर्मेचर रेजिस्टन्सची व्हॅल्यू एकदम लो असते. हाय अँड लो ऑप्शन मध्ये, बी ऑप्शन मध्ये. सो बी विल बी युअर राईट आन्सर. शंट रेजिस्टन्स आणि आर्मेचर रेजिस्टन्स RSH इज इक्वल टू, आणि RA इज इक्वल टू विचारलाय, तर हा राहील RSH राहील हाय, आणि RA म्हणजे आर्मेचर रेजिस्टन्स राहील लो. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. शंट फील्ड ऑफ डीसी जनरेटर कन्सिस्ट ऑफ. शंट फील्ड, आताच मी तुम्हाला सांगितलं होतं शंट फील्ड डीसी जनरेटरची. शंट फील्ड म्हणजेच RSH, शंट फील्ड वाइंडिंग. शंट फील्ड ऑफ डीसी जनरेटर कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ टर्न्स. म्हणजे शंट फील्ड जी वाइंडिंग आहे, तर शंट फील्ड इथं RSH रेजिस्टन्स नाही घेऊ आपण, FSH घेऊ. ओके, शंट फील्ड जी वाइंडिंग आहे आणि डीसी जनरेटरची, नंबर ऑफ टर्न्स आणि कंडक्टर रिस्पेक्टिव्हली. म्हणजे विचारलेलं आहे प्रश्नामध्ये, डीसी जनरेटरमध्ये जे टर्न्स असतात ते जास्त असतात की कमी असतात, आणि कंडक्टर पातळ असतो की जाड असतो. प्रश्न समजला मराठीमध्ये. डीसी जनरेटरमध्ये जे टर्न्स असतात, टर्न्स म्हणजे वेढे कसे असतात, जास्त की कमी, आणि कंडक्टर कसे असतात, जाड की पातळ. तर आता प्रश्न तुम्हाला नक्की समजला असेल. आता प्रश्न ऑप्शन बघूया. तर डीसी जनरेटर नंबर ऑफ टर्न्स कसे असते, लार्ज अँड थिक. डीसी कोणती म्हटलंय, शंट फील्ड म्हटलाय. शंट फील्ड लक्षात ठेवायचं, FSH. ओके, शंट फील्ड वाइंडिंग. लार्ज अँड थिक, लार्ज अँड थिन, लेस अँड थिक, अँड लेस अँड थिन. तर कधी पण लक्षात ठेवायचं की
शंट फील्ड जर विचारलं, कोणती वाइंडिंग, शंट फील्ड जर वाइंडिंग विचारली तुम्हाला, तर शंट फील्ड मध्ये कधी पण लक्षात ठेवायचं, नंबर ऑफ टर्न्स कसे असतात, लार्ज असतात. कसे असतात, नंबर ऑफ टर्न्स लार्ज असतात. आणि कंडक्टर कसे असतात, थिक असतात. थिक म्हणजे जाडे, लार्ज आणि थिक असतात. आय होप तुम्हाला हा प्रश्न नक्की समजलेला असेल. शंट फील्ड वाइंडिंग डीसी जनरेटर मध्ये लार्ज नंबर ऑफ टर्न्स म्हणजे जास्त वेढे असतात आणि पातळ काय असते, पातळ कंडक्टर असते. ओके, पातळ म्हणजे थिन. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. लार्ज अँड थिन असते. कसं असते, लार्ज अँड थिन. शंट फील्ड वाइंडिंग आहे म्हणून. ओके, आणि सिरीज फील्ड राहील तर नेक्स्ट क्वेश्चन तोच असेल. बघूया. आय होप तुम्हाला नक्की समजलं असेल. शंट फील्ड वाइंडिंग डीसी जनरेटरची याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ टर्न्स असतात आणि थिन म्हणजे पातळ कंडक्टर असतात रिस्पेक्टिव्हली. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सिरीज फील्ड ऑफ डीसी जनरेटर. आता शंट फील्ड झाला, आता सिरीज फील्ड FSC सिरीज फील्ड विचारलेला आहे. त्याच्यामध्ये कसं राहणार आहे, मग तिथे लार्ज होतं, इथे कसं राहणार आहे, कमी राहणार आहे. कमी राहणार आहे आणि थिक राहणार आहे म्हणजे जाडे राहणार आहे. सिरीज फील्ड वाइंडिंग मध्ये, डीसी जनरेटरच्या सिरीज फील्ड वाइंडिंग मध्ये जे टर्न्स असतात म्हणजे वेडे असतात ते कमी असतात आणि एकदम जाड असतात. एकदम जाड असतात, त्याच्यामुळे करंट सुद्धा जास्त घेतला जातो सिरीज फील्ड वाइंडिंग मध्ये. म्हणून सिरीज फील्ड वाइंडिंग जर विचारलं डीसी जनरेटर मध्ये तर लेस अँड थिक. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. आय होप तुम्हाला मित्रांनो हे दोन्ही क्वेश्चन चांगल्या प्रकारे समजले असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द इफेक्ट ऑफ ब्लँक म्हणजे फिल इन द ब्लँक्स जसे असते ना तसं रिकामी जागा. द इफेक्ट ऑफ रिकामी जागा ऑन मेन फील्ड फ्लक्स इज आर्मेचर रिएक्शन. म्हणजे आर्मेचर रिएक्शनची डेफिनेशन विचारली आहे. बघा मित्रांनो, द इफेक्ट ऑफ रिकामी जागा ऑन मेन फील्ड फ्लक्स इज कॉल्ड ॲज आर्मेचर रिएक्शन. ऑप्शन ए बघा आर्मेचर एमएमएफ, ऑप्शन बी बघा आर्मेचर करंट, ऑप्शन सी बघा आर्मेचर फ्लक्स, ऑप्शन डी बघा ऑल ऑफ दी अबो. तर असा कशाचा इफेक्ट मेन फील्ड फ्लक्सवर पडल्याच्या नंतर तिथे आर्मेचर रिएक्शन ही अभिक्रिया होते. तर आर्मेचर फ्लक्सचा जर इफेक्ट मेन फील्डवर फ्लक्सवर पडला तर त्याला काय म्हटलं जाते, आर्मेचर रिएक्शन असं म्हटल्या जाते. द इफेक्ट ऑफ आर्मेचर फ्लक्स ऑन मेन फील्ड म्हणजे आर्मेचर फ्लक्सचा जर परिणाम मेन जो फ्लक्स असतो तो तयार करतो त्याला आर्मेचर रिएक्शन असे म्हणतात. मी तुम्हाला एकदा आर्मेचर रिएक्शनची डेफिनेशन सांगून देतो म्हणजे तुमचा कॉन्सेप्ट वाया जाणार नाही. बघा, आर्मेचर रिएक्शन म्हणजे काय असते, तुम्ही जेव्हा सप्लाय देताना, सप्लाय एक डीसी जनरेटर असते, डीसी जनरेटरला तुम्ही सप्लाय दिल्याच्या नंतर तिथे काय करंट पास झाल्याच्या नंतर तिथे ईएमएफ इंड्यूस होतो. मग ईएमएफ इंड्यूस जो होतो तो असतो मेन फ्लक्स. कोणता फ्लक्स असतो तुमचा, मेन फ्लक्स, मेन करंटमुळे आला. ओके, मग या ईएमएफ मुळे एक एडी करंट वाहतो, त्या एडी करंटमुळे एक काय होते, एक एक्स्ट्रा फ्लक्स वाहतो दुसऱ्या वाइंडिंग मध्ये आणि तोच त्याचा विरोध करतो, त्यालाच म्हटलं जाते आर्मेचर रिएक्शन. म्हणजे कशाचा, आर्मेचर फ्लक्सचा प्रभाव मेन फील्ड फ्लक्सवर ज्यानं तयार केला त्याच्यावर पडणं म्हणजेच आर्मेचर रिएक्शन होय. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. आय होप तुम्हाला हा प्रश्न नक्की समजला असेल. ब्रशेस आर ऑलवेज प्लेस ऑन इन ऑर्डर टू अचीव स्पार्कलेस कम्युटेशन. प्रश्न मराठीमध्ये समजून सांगतो. ब्रशेस हे तुम्ही कशावर नेहमी ठेवता त्याच्यामुळे काय होईल, तुमचं कम्युटेशन होताना स्पार्किंग होणार नाही. स्पार्कलेस कम्युटेशन म्हणजे ब्रशेस तुम्हाला कसे GNM म्हणजे जिओमेट्रिक न्यूट्रल ॲक्सिसवर ठेवावं लागेल. बी म्हणजे MNA म्हणजे मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिसवर. ऑप्शन सी आयदर GNA और MNA. ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर ब्रशेस तुम्हाला नेहमी कशावर प्लेस करावं लागेल जेणेकरून स्पार्किंग होणार नाही, कम्युटेशन होताना म्हणजे एसीचं डीसी होताना कम्युटेशन होताना म्हणजे एसीचं डीसी होताना स्पार्क होणार नाही. म्हणून तुम्हाला ब्रशेस नेहमी कशावर ठेवावे लागतात, MNA वर ठेवावे लागतात. MNA म्हणजेच मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिसवर ठेवावे लागतात. डीसी जनरेटरमध्ये थेरीमध्ये सांगितलं असतं की नेहमी ब्रशेस कशावर ठेवावे असतात, MNA वर ठेवावे असतात. ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 20वा प्रश्न आहे. फ्लक्स डेन्सिटी अंडर ट्रेलिंग पोल टिप्स इन केस ऑफ जनरेटर विल बी. काय म्हटलंय प्रश्नामध्ये बघून घ्या. फ्लक्स डेन्सिटी अंडर ट्रेलिंग पोल टिप्स इन केस ऑफ जनरेटर विल म्हणजे अंडर ट्रेलिंग पोल टिप्स म्हणजे आता जेव्हा क्रॉस मॅग्नेटायझिंग, डिमॅग्नेटायझिंग, मॅग्नेटायझिंग इफेक्ट जेव्हा होते तेव्हा जी फ्लक्स डेन्सिटी असते म्हणजे बीटा जो असतो ना तो ट्रेलिंग पोल टिप लीड करून राहिला का नाही, तो हा ट्रेलिंग आहे. म्हणजे लीडिंगवर असता तर काय झालं असतं आणि ट्रेलिंगवर आहे म्हणून काय झालं असतं. बघा,
फ्लक्स डेन्सिटी अंडर ट्रेलिंग पोल टिप्स. ट्रेलिंग पोल टिप्स म्हणजे पोलची जी टिप असते ना ती लिडिंग न करतात मागच्या बाजूला चालली, असा जनरेटरमध्ये केव्हा होते. मग जर असं झालं तर फ्लक्स डेन्सिटीवर याचा काय परिणाम होतो. प्रश्न समजला असेल तुम्हाला की अंडर ट्रेलिंग पोल टिप्समध्ये जनरेटरच्या पोल टिप्समध्ये अंडर ट्रेलिंगमध्ये फ्लक्स डेन्सिटीवर काय परिणाम होतो. ऑप्शन ए बघा इन्क्रीज, ऑप्शन बी बघा डिक्रीज, ऑप्शन सी बघा आयदर इन्क्रीज और डिक्रीज, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर मित्रांनो ऑप्शन ओके ओके चला सोडा, मी याचा आन्सर तुमच्यावर सोडतो. याचा आन्सर मला प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये द्या आणि अभ्यास करून द्या, शोधून द्या याचा आन्सर. कारण तुम्ही शोधाल तेव्हाच तुम्ही काहीतरी मेहनत कराल आणि मेहनत करा तेव्हाच तुम्ही आन्सर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्या. तर फ्लक्स डेन्सिटी अंडर ट्रेलिंग पोल्टेज महत्त्वाचा क्वेश्चन आहे, स्टार मार्क करून ठेवा. आणि हा प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये पाहायला मिळू शकतो, 90% चान्सेस आहे. एक लिडिंग पोल टिप्सवर पण येतो मित्रांनो प्रश्न. इथं ट्रेलिंग आहे ना, अंडर ट्रेलिंग, एक लिडिंग पोल. याचा आन्सर मला प्रत्येकाने तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे आणि प्रत्येकाने आन्सर द्या. जेवढी व्हिडिओ बघताना तेवढ्यांनी सुद्धा मला आन्सर याचं कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. महत्त्वाची सिरीज आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हा लास्ट क्वेश्चन होता. मी 25 प्रश्न म्हटलं होतं टायपिंग सरांना, त्यांनी 20 केलेलं आहे. ओके, काही हरकत नाही. तर बघा महत्त्वाची सिरीज आहे आणि यामुळे तुमचं सिलेक्शन शुअरली होणार आहे. तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि टेलिग्राम चॅनलवर तुम्ही अजूनसुद्धा जुळले नसेल तर आत्ताच जाऊन टेलिग्राम चॅनलशी जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन, PDF आणि सर्व गोष्टी त्यावर येणारे अपडेट्स, त्यामध्ये क्विजसुद्धा चालत असते, तुम्हाला प्रश्न तिथे सॉल्व करायला मिळतात, हे सुद्धा तिथे होत असते. तर आत्ताच जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा आणि अशीच काही माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन व्हिडिओ घेऊन. जनरेटर पार्ट 2 तुमच्यासाठी मी लगेचच येईल. तोपर्यंत बाय.